आत्ताच्या सिच्युएशनला IT करिअर चालू करण्यासाठी तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे ही कंडिशन अजिबात नाही आहे. तिथं पिक्चरमध्ये येतात इंटर्नशिप, जिथं कंपनीज त्या स्टुडंटला त्याच्या आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल 4 किंवा 6 महिन्याची इंटर्नशिप ही कंपल्सरी असते. मग त्याचा बेस्ट फायदा स्टुडंटने कसा घेतला पाहिजे किंवा कसा घ्यायचा आहे. डिग्री कंप्लीट होण्याची वाट पाहण्याचे दिवस आता तरी संपले. बरोबर आहे. पूर्णपणे हा फोकस करायचा की मला कुठली ना कुठली तरी स्टायपेंड बेस इंटर्नशिप मिळालीच पाहिजे. मी तिथे पूर्ण 9 to 6 कामही तिथे करायला लागतं 4-6 महिने आणि स्टायपेंड अमाऊंट मिळते. आणि याचा फायदा मेन काय होतो, तो एक व्हॅलिड एक्सपिरियन्स कन्सिडर होतो. करेक्ट. जॉब्स तर प्रोव्हाइड करतात लोक. जेव्हा एक विद्यार्थी जॉबसाठी जातो त्यांना पहिलेच हा प्रश्न येतो की एक्सपिरियन्स आहे का. पण जे फ्रेशर जातो त्याकडे ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स नाहीये. कंपनी म्हणते की आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे आणि फ्रेशर स्टुडंट म्हणतो अरे मी तर आताच कॉलेजमध्ये पास आउट झालेत, माझ्याकडे मला जर माझा एक्सपिरियन्स मिळालाच नाही. आत्ताच्या जमान्यामध्ये डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीला खूप जास्त डिमांड आलेली आहे. त्याच्यामुळे डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स वगैरे आहेत, या गोष्टींना भरपूर जास्त प्रमाणामध्ये स्कोप आहे. तो कायमस्वरूपी राहणार आहे. प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपर ज्याला शक्यतो बॅक एंड प्लस फ्रंट एंडचा नॉलेज असतो, तो एक जॉब खूप चांगला आहे. तिसरी गोष्ट आहे, आजकालचे सगळे ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन असेल, आपल्या वेबसाईट वगैरे असतील, सगळ्या क्लाउडवरती चालतात. क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीजला सुद्धा खूप एक चांगला स्कोप आहे. मुलं काय करतात ना, हा जो गॅप आहे भरण्यासाठी फेक एक्सपिरियन्स ऍड करतात. आणि ह्याच्यावरनं ना पुण्यामध्ये एक मोठं प्रकरण झालं होतं. IT करिअर करण्यासाठी खूप पैसे लागतात का? नाही, असं काहीच नाही सर. हे एक चुकीचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे जाणीवपूर्वक की IT करिअर चालू करायचं म्हणजे लाखो रुपये मला माझ्याकडे असलेच पाहिजे वगैरे, असं नाहीये. IT मध्ये आपल्याला अपग्रेड करण्यासाठी बरेच क्लासेस आहेत, पण ह्याच्यातले रेड फ्लॅग्स कोणते आहेत जे पालकांना आणि विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचे? 100% जॉब गॅरंटी असं चित्र दाखवलं जातं की चला तुम्ही हे केलं तर म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला गॅरंटी की आम्ही तुम्हाला जॉब लावून देणारच. अरे कसा लागेल? चांगला IT क्लास निवडण्यासाठी काय बघायचं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा जो पॉडकास्ट होणार आहे तो जरा धक्कादायक होणार आहे, कारण बऱ्याच पालकांना वाटते की त्यांच्या मुलांनी IT मध्ये करिअर करावं. मुलांनाही प्रत्येक तेच वाटतं की पुढे जाऊन त्यांनी IT मध्ये काहीतरी करावं. मग त्याच गोष्टीवर आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो होणार आहे. आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे संदीप भुतारी आणि ते YES इन्फोटेकचे फाउंडर आहेत. 10 वर्षांचा त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे. ते एक IT करिअर कोच आहेत. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर बऱ्याच गोष्टी आहेत. सर्वात आधी मला तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या आपल्या ऑडियन्सला. नमस्कार, माझं नाव संदीप भुतारे आहे. मी स्वतःसुद्धा एक सिंपल मराठी शाळेतनं शिकलेला मुलगा आहे. इंजिनिअरिंग नंतर ॲक्सेंचर सारख्या MNC मध्ये 10 वर्षाचं माझं IT करिअर झालेलं आहे. आणि त्यानंतर मागील 10 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये IT करिअर कोच म्हणून काम करत आहे. आणि माझा हाच प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या आपल्या मॅक्झिमम मराठी मुलांना चांगलं कॉर्पोरेट IT करिअर त्यांचं कसं चालू होईल, हाच पूर्ण फोकस माझा आणि माझ्या पूर्ण टीमचा आहे. नक्कीच. आणि सर्वात आधी हा प्रश्न आहे, हा सगळ्या पालकांचा प्रश्न आहे की त्यांच्या मुलांनी जेव्हा हे करिअर निवडतात त्याची सुरुवात कशी करायची? IT करिअरच्या बाबतीत जसं तुम्ही म्हटलं की बऱ्याच पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाचं करिअर तर IT मध्ये चालूच झालं पाहिजे. पालकांनाच काय सर, अशी लोक जी त्या मुलाच्या आयुष्यात आलेली पण नाही, त्या मुलाचे भविष्यातले असणारे सासू सासरे ज्यांना मुलगी द्यायची त्या मुलाला, त्यांना सुद्धा असं वाटतं की आमचा जावई जर IT मध्ये जॉब करणारा असेल तर मग बापरे अतिउत्तम असं. तर त्याच्यामुळे ही एक अपेक्षा असणं साहजिक आहे. आणि याची जी सुरुवात आहे ती याच्यामध्ये पालकांनी याची सुरुवात करायची आहे, मुलांना मोटिवेशन देऊन किंवा मुलांना सपोर्ट करून, जेव्हा ते त्यांच्या ग्रॅज्युएशनलाच आहेत तेव्हा. आणि विद्यार्थी मित्रांनी किंवा स्टुडंट जे सध्या त्यांचं ग्रॅज्युएशन करतायत त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या अर्ली फेजमध्ये जर पर्टिक्युलर गोष्टींची काही पावलं उचलली तर त्यांची डिग्री झाल्या काही स्टुडंटची डिग्री व्हायच्या आधी सुद्धा एक चांगलं उत्तम IT करिअर त्यांच्या हातामध्ये असतंच. ओके. तर तुम्ही म्हणालात की ग्रॅज्युएशनला असतानाच जॉब सर्च करायचं, तर हे कसं होणार? तर याच्यामध्ये कसं आहे, जसं तुम्ही म्हटलं सर की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी माझी डिग्री झाल्यावर मग काहीतरी बघेल जॉबचं, मग कुठेतरी माझं IT करिअर चालू होईल. तर ही सिच्युएशन मागच्या 10 वर्षापूर्वीची होती. आत्ताच्या सिच्युएशनला IT करिअर चालू करण्यासाठी तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे ही कंडिशन अजिबात नाही आहे. मग यासाठी आपण काय पावलं उचलायची, तर सगळ्यात पहिलं पाऊल हे आहे
की आजकाल जेनरिक टेक्नॉलॉजीचा जमाना गेलेला आहे. म्हणजे कुठल्याही IT कंपनीला काय पाहिजे, स्पेसिफिक स्किल सेट असणारे कॅन्डिडेट पाहिजे. बरोबर. एखादा स्टुडंट हा फक्त कम्प्युटर इंजिनियर आहे म्हणजे त्याला कम्प्युटर IT रिलेटेड फील्डमधल्या सगळ्याच गोष्टींचं नॉलेज आहे असं होत नाही. सो कंपन्या आणि ती कंपन्यांची रिक्वायरमेंट पण आहे. सो पर्टिक्युलर कुठल्याही एका फील्डमध्ये आपण स्पेशलायझेशन केलं पाहिजे, मास्टर आपण असलं पाहिजे. त्यासाठीचं जे स्किल अपग्रेडेशन आहे ते शक्यतो आपण आपलं फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे त्या इयरला असताना जर आपण ते केलं तर अतिउत्तम. मग असं का? कारण जेव्हा आपण आपल्या थर्ड इयरला येतो, काही डिग्री 3 वर्षाच्या असतात आणि जे 4 वर्षाची इंजिनिअरिंग सारखी डिग्री थर्ड और फोर्थ इयरला येतो, तिथं पिक्चरमध्ये येतात इंटर्नशिप, जिथं कंपनीज त्या स्टुडंटला त्याच्या आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल 4 किंवा 6 महिन्याची इंटर्नशिप ही कंपल्सरी असते. मग त्याचा बेस्ट फायदा स्टुडंटने कसा घेतला पाहिजे किंवा कसा घ्यायचा आहे, तर हे आहे की जेव्हा ती इंटर्नशिप आपल्याला करायची, आजकाल जवळपास सगळ्याच कंपन्या या फायनल इयरच्या स्टुडंट्सला किंवा थर्ड इयरच्या स्टुडंट्सला स्टायपेंड बेस इंटर्नशिप देतात. म्हणजे स्टुडंट तिथे रिअल टाइम गोष्टींवरती कामही करतोय आणि स्टायपेंड अमाऊंट, ज्याला आपण सॅलरी किंवा पगार नाही म्हणू शकत, बट एक खर्चाचे एक स्टायपेंड अमाऊंट कंपनीज त्याला प्रोव्हाइड करते. आणि हे जर का स्टुडंटला कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनला असताना जर त्यांना इंटर्नशिप त्यांच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये झाल्या कम्प्लीट, तर त्याचा खूप जास्त त्यांना फायदा होतो डिग्री पासआउट झाल्यानंतर त्यांना मेन IT जॉब मिळवण्यासाठी. ओके. हा करिअर ट्रॅक आहे. याच्यामुळे असं डिग्री कंप्लीट होण्याची वाट पाहण्याचे दिवस आता तरी संपले. बरोबर आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन मध्येच इंटर्नशिप वगैरे आले की तिथून सुरुवात करायची. नक्कीच. आणि त्याच्याकडे पूर्णपणे हा फोकस करायचा की मला कुठली ना कुठली तरी स्टायपेंड बेस इंटर्नशिप मिळालीच पाहिजे. मी तिथे पूर्ण 9 to 6 कामही तिथे करायला लागतं 4-6 महिने आणि स्टायपेंड अमाऊंट मिळते. आणि याचा फायदा मेन काय होतो, तो एक व्हॅलिड एक्सपिरियन्स कन्सिडर होतो. करेक्ट. आणि त्याचा फायदा होतो. मग आपण फ्रेशर असताना सुद्धा पर्टिक्युलर टिपिकल फ्रेशर नाही राहत. बरोबर आहे. फ्रेशर विथ स्टायपेंड बेस इंटर्नशिप 4-6 महिन्याची जिथं पूर्ण वेळ काम केलंय, ही आपली एक स्टेज होती. तिथूनच आपला रिझ्युमे, आपली प्रोफाईल डिफरन्शिएट होते, रेडी होते पुढच्या मेन जॉब साठी, जिथं पॅकेज मग खूप चांगलं भेटतं. कारण हा प्रश्न लोकांना असतो, जसं जेव्हा जॉब्स तर प्रोव्हाइड करतायत लोक, पण जेव्हा एक विद्यार्थी जॉबसाठी जातो त्यांना पहिलेच हा प्रश्न येतो की एक्सपिरियन्स आहे का. पण जे फ्रेशर जातो त्याच्याकडे ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स नाहीये, मग ते कुठे ना कुठे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी ते कमी होते. सर जसं तुम्ही म्हटलात की कंपनी म्हणते की आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे आणि फ्रेशर स्टुडंट म्हणतो अरे मी तर आताच कॉलेजमध्ये पासआउट झालेत, माझ्याकडे मला जर माझा एक्सपिरियन्स मिळालाच नाही तर माझ्याकडे एक्सपिरियन्स येणारच कसं. मग एक डेडलॉक टाईप सिच्युएशन ही क्रिएट होते. सो याचं एक जे सोल्युशन, याचा तोडगा हा आहे. म्हणूनच प्रत्येक युनिव्हर्सिटीने ही गोष्ट कंपल्सरी केलेली आहे की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात, फायनल इयरला, त्याच्या सेकंड लास्ट इयरला, तेव्हापासून स्टायपेंड बेस इंटर्नशिप करायला चालू करा. म्हणजे तुम्ही कॉलेजच्या व्हॅलिड डिग्रीच्या टाइम पिरियडमध्येच रिअल टाइम एक्सपिरियन्स पण घेताय. आणि मग तो जो इंटर्नशिपचा व्हॅलिड एक्सपिरियन्स आहे तो आपण पुढे शो करून त्याचा प्रॉपर युटिलायझेशन करून मग IT कंपनीमध्ये आपण फ्रेशर म्हणून चांगल्या पॅकेजने एंट्री मिळवू शकतो. मिळवलेली आहे बऱ्याच साऱ्या स्टुडंट. खूप छान. आता IT म्हटलं की खूप मोठा फील्ड, म्हणजे फर्म आहे मोठी फील्ड आहे. खूप मोठी फील्ड आहे. ह्याच्यात कोणते कोणते फील्ड आहेत जे आता चाललेत, म्हणजे जिथे सॅलरी चांगली मिळू शकते? सॅलरी सोबतच सर आता फ्रेशर स्टुडंटसाठी आपण हा पॉडकास्ट करतोय. सो फ्रेशर स्टुडंटचे काही पालकही असतील, काही फ्रेशर स्टुडंटही असतील. सो इथपासून पुढे जर आपल्याला एक 15-20 वर्ष मिनिमम एक चांगलं IT करिअर करायचं आहे तर कमीत कमी 2 ते 3 असे एरियाज आहेत ज्याच्यावरती जर स्टुडंट्सने फोकस केला तर खूप उत्तम त्यांना अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण सॅलरी तर थोड्याफार फरकाने IT मध्ये सगळीकडेच आहेत. आपल्याला अपॉर्च्युनिटीचा पण विचार केला पाहिजे, फक्त सॅलरीवरती फोकस करून नाही चालणार. सो पहिली गोष्ट आहे, आत्ताच्या जमान्यामध्ये डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीला खूप जास्त डिमांड आलेली आहे. त्याच्यामुळे डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स वगैरे आहेत, या गोष्टींना भरपूर जास्त प्रमाणामध्ये स्कोप आहे. तो कायमस्वरूपी राहणार आहे. कारण ITचं मार्केट जे आहे ते विदाऊट डेटा चालूच शकत नाही. करेक्ट. दुसरी गोष्ट आहे, किती AI आलं, काही आलं तरी मेन जो कोअर डेव्हलपर आहे, जो स्वतःचं लॉजिक यूज करतोय, तो रिप्लेस नाही होणार. त्याच्यामुळे तो जॉब सिक्युअर राहणार. त्याने थोडेफार व्हेरिएशन्स होतील पण तो जॉब सिक्युअर आहे. कारण एक माणूस जेवढं दुसऱ्या माणसाला अंडरस्टँड करू शकतो, त्याच्या रिक्वायरमेंट जाणून घेऊ शकतो, तेवढं AI किंवा कम्प्युटर नाही करू शकत. ते रिलेशन बिल्डअप नाही होऊ शकत. सो एक प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपर, ज्याला शक्यतो बॅक एंड प्लस फ्रंट एंडचं नॉलेज असतं, त्याला फुल स्टॅक डेव्हलपर असं आपण म्हणतो. सो तो एक जॉब खूप चांगला आहे आणि अगोदरही होता, फ्युचरमध्ये असणार आहे. अच्छा. तिसरी गोष्ट आहे, आजकालचे सगळे ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन असेल,
आपल्या वेबसाईट वगैरे असतील हे सगळ्या क्लाउडवरती चालतात. ओके, त्याच्यामुळे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीजला सुद्धा खूप एक चांगला स्कोप आहे. सो या 2-3 असे एरिया आहेत ज्याच्यावरती जर स्टुडंटने आत्ता फोकस केला तर 2026 आता 2025 संपायच्या वेळेस आपण हे बोलतोय, करेक्ट, तर 2026 मध्ये त्यांचं खूप उत्तम IT करिअर चालू होऊ शकतं जे लॉंग टर्मला पण फायद्याचं असणार आहे. ओके, ग्रेट. तर सर आता जसं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, जे पास आउट आहेत, त्यांच्या पालकांनी त्यांना कसा सपोर्ट केला पाहिजे? सर, जेव्हा पालक त्यांच्या यंग फेजमध्ये होते तेव्हा एक समीकरण होतं की डिग्री मिळाली म्हणजे जॉब 100%. पण पालकांनी कुठेतरी आता हे अंडरस्टँड करणे की आजच्या जमान्यामध्ये डिग्री म्हणजे जॉब हे समीकरण नाही आहे. डिग्री झाली म्हणजे जॉब मिळणारच असं नाही. डिग्री हे एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्याची व्हॅल्यू आहेच, पण तो एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया. स्पेशलायझेशन गरजेचं आहे आजकालच्या जमान्यामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पालकांना मला सांगायची की तुमच्या मुलाला त्याचं डिग्री झाली, त्याला अजून जॉब मिळण्यासाठी स्पेशलायझेशन वगैरे करायचं आहे, तर या फेजमध्ये मुलाला एका मित्रासारखं सपोर्ट करा. टिपिकल आई वडील त्याचे बनून राहू नका या फेजमध्ये, कारण खरंच तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुमच्या सपोर्टची आतोनात गरज असते. रिझन, पहिली गोष्ट म्हणजे कॉलेज संपल्यानंतर त्याच्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो की आता मी उठून करायचं काय. कारण आधी ॲटलिस्ट दररोज कॉलेजला तरी जायला लागायचं. बरं ठीक आहे, जॉब तर मिळवायचं आहे. बरं, हे करत असताना त्या मुलाच्या मनामध्ये हे पण कन्फ्युजन की नेमकं काय करू, नेमक्या काय गोष्टी शिकू. हे करत असताना त्याच्यासोबतचे त्याचे मित्र वगैरे आहेत ते बऱ्यापैकी दुरावलेले आहेत. कुणी काही म्हणो, एकदा कॉलेज संपल्यानंतर सगळे वेगळे होतात. त्याच्यानंतर काही 10 ठिकाणी तो अप्लाय करत असतो ऑनलाईन जॉब पोर्टलवरून, तिथं त्याला रिजेक्शन येत असतात. एखाद्या ठिकाणी एखादा इंटरव्ह्यू झाला तर इतकी प्रचंड कॉम्पिटिशन असते की सिलेक्शनचे चान्सेस खूप कमी असतात. ह्या सगळ्या गोष्टी तो ऑलरेडी झेलतोय कळत न कळत. मग एवढं सगळं असल्यानंतर आपलं जे घर आहे हे त्याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे. आपलं घर आहे त्याच्यासाठी दुसरी युद्धभूमी नाही झाली पाहिजे की मला जगात ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचंच आहे, परत आईवडिलांना पण तोंड द्यायचं. करेक्ट. या केसमध्ये आईवडिलांनी त्याला प्रेमाने, पहिली गोष्ट म्हणजे मुलांशी प्रेमाने संवाद साधा. आजकाल आहे ना संवादच हरपलेला आहे. सो मुलाला समोर बसा तुम्ही फॅमिलीमध्ये, मोबाईल वगैरे बाजूला ठेवून संवाद साधा की हां, ही डिग्री झालेली आहे, ग्रॅज्युएशन आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता अजून काही त्याच्यावरती ज्या बेसिक थोड्याफार गोष्टी अपस्किलिंगच्या लागतात त्या आपल्या करूया. आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला पूर्ण सपोर्ट करतो, तू मन लावून पुढच्या गोष्टी शिक, अभ्यास कर आणि जॉबला लाग. एवढे जरी तुमचे सपोर्टिव्ह शब्द गेले ना, करेक्ट, दुप्पट जोमाने ते स्टुडंट मेहनत करतात, कारण तुम्ही त्यांच्यावरती तो एक विश्वास टाकलेला, त्यांचा पॉझिटिव्ह होतो माइंडसेट. एक्झॅक्टली. पण बरेच पॅरेंट्स काय करतात, मग थोडंसं नावं ठेवायला चालू करतात आपल्याच मुलांना की अरे झाली ना डिग्री, आता डिग्रीला एवढा खर्च केलेलाच आहे, अजून तरी तुला कसं काय जॉब नाही लागला, ते एखाद्या शेजारच्या पोराला बघ कसा जॉब लागलाय, किंवा आपल्या नात्यामध्ये एवढं कोणाला थांबायची वेळच आली नव्हती, डिग्रीच्या आधीच एखाद्याच्या हातात ऑफर लेटर वगैरे आलेलं होतं. असं क्रिटिसाइज करून जर नावं ठेवायला चालू केलं तर त्या मुलाचा कॉन्फिडन्स ऑलरेडी डाऊन होतो. करेक्ट. सो तो तसाही थोडासा कॉन्फिडन्स लेवल त्याची थोडीशी कमी असते. मग आपण त्याला बूस्ट केलं पाहिजे, ना की त्याला अजून एखाद्या दबावाखाली दाबून टाकलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. सो मित्रासारखं सपोर्ट करा तुमच्या मुलाला, आणि हाच एकमेव प्रॅक्टिकल ऍक्च्युअल मार्ग आहे जेणेकरून तो खरंच चांगली मेहनत घेणार आहे. ओके. तर सर आता हे झालं पालकांचं. मला विचारायचं आता मुलांनी कोणतं रुटीन फॉलो केलं पाहिजे, आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत जर ते IT मध्ये आहेत. उत्तर ऐकून तुम्हाला सुरुवातीला हसायला येईल. ज्याला कुणाला IT मध्ये जायचं आहे ना, ऍटलिस्ट जुना सेकंड हँड का असताना पण एक लॅपटॉप घ्या. ओके. मी म्हणत नाही की नवीन घ्या, त्याचं रिझन असं आहे IT मध्ये डेली प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सर, जेणेकरून आहे ना कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये आपण कॉन्फिडेंटली बोलतो. IT अशी फील्ड नाही की मी आज एक अभ्यास केला, लक्षात ठेवला आणि 3-4 महिने मला तंतोतंत सगळं आठवणार आहे असं होत नाही. कन्सिस्टंट प्रॅक्टिस लागते, आणि त्यासाठी जर स्वतःचा लॅपटॉप असेल, मी म्हणत नाही की नवीन लॅपटॉपला पैसे खर्च करा, बऱ्याच विद्यार्थ्यांनाही माहिती नाही, सेकंड हँड लॅपटॉपच्याच सारखी एक गोष्ट असते ज्याला आपण रिफर्बिश लॅपटॉप म्हणतो. जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आजकाल ते मिळतातच. ॲज गुड ॲज न्यू नाही म्हणू शकत, बट चांगल्या कंडिशन, आधी खूप कमी किमतीत मिळतात. करेक्ट. सो जर काही स्टुडंट्सकडे अगोदर ग्रॅज्युएशनच्या वेळेस लॅपटॉप असेल तर ओके, नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट कमी पैशामध्ये सेकंड हँड तरी रिफर्बिश लॅपटॉप तुम्ही घ्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सर, रुटीनबद्दल तुम्ही बोला. ज्या कुठल्या स्टुडंटला IT करिअर चालू करायचं आहे ना, त्याचं रुटीन फक्त 2च गोष्टींवरती फोकस असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये मला करिअर चालू करायचं, ज्याचा कधी पण मला इंटरव्ह्यूची जर मला अपॉर्च्युनिटी आली तर मी रेडी पाहिजे. याच्यासाठी कन्सिस्टंट एव्हरीडे त्या गोष्टीची प्रॅक्टिस त्याने करत राहिलंच पाहिजे. ही पहिली गोष्ट, म्हणून मी लॅपटॉपचं बोललो अगोदर. आणि दुसरी गोष्ट आहे, IT कंपनीमध्ये कसं आहे सर, टेक्निकल गोष्टींसोबत आहे ना इंग्लिशला पण
बरंच महत्त्व आहे. त्याचं कारण अच्छा, असं आहे की जे क्लायंट्स असतात ते सगळे मेजरली फॉरेनचे असतात आणि दुसरी गोष्ट IT इंडस्ट्रीमध्ये डे टू डे कामाची जी फॉर्मल लँग्वेज आहे ती इंग्लिश आहे. करेक्ट. त्याच्यामुळे कंटिन्युअस इंग्लिशचं इम्प्रूव्हमेंट हे स्टुडंट्सने चालू ठेवलं पाहिजे. सर आता तुम्ही इंग्लिशचं म्हणालात, तर असे बरेच जण आहे ज्यांच्या सर्कलमध्ये इंग्लिश बोलणारं कोणी नसतं, मग त्यांनी कसं करायचं? या केसमध्ये स्टुडंटने प्रॅक्टिस करण्यासाठी आजच्या जमान्यामध्ये खूप चांगला ऑप्शन त्यांच्याकडे आहे. स्मार्टफोन तर आजकाल प्रत्येकाकडे असतोच आणि खूप सारे फ्रीवाले AI टूल्स असे आलेले आहेत जिथं कुठल्याही पर्टिक्युलर टॉपिकवरती आपण त्या टूलसोबत AI द्वारे कम्युनिकेट करू शकतो. आणि त्या टूल्सचं कसं आहे, ते आपले जर काही वाक्य वगैरे चुकले, ग्रामर वगैरे चुकलं तर ते आपल्याला रिकनेक्ट पण करून सांगतात. त्याच्यामुळे आजकाल जर एखाद्याला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे तर कोणीतरी व्यक्ती माझ्या समोर असेल, मी त्याच्यासोबत बोलेल आणि मग मला कॉन्फिडन्स येईल, या गोष्टींची वाट पाहण्याची गरजच नाही. असे खूप सारे फ्री टूल्स आहेत आणि स्मार्टफोनचा प्रॉपर करेक्टली वापर करून आपण खूप आरामामध्ये इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करू शकतो. याच्यामध्ये एक मला उदाहरण एक आठवतं सर. एक स्टुडंट होता माझा, तर त्याचं दुर्गम एवढा गाव किंवा भाग त्यांचा आहे. त्याने मला सांगितलं आमच्या गावात त्यांना अजूनही फक्त एकदाच ST येते संध्याकाळची, बस. दुसरं काय असं कुठलं खूप मोठ्या गाड्या येतात नाही, म्हणजे अशा अत्यंत दुर्गम भागात होता. आणि जेव्हा त्याचं चांगल्या पॅकेजवरती प्लेसमेंट झालं तर क्युरिओसिटीने मी पण त्याला विचारलं, कारण मला माहिती होतं आधी त्याचं इंग्लिश वगैरे खूप ॲव्हरेज आहे. तर मी त्याला क्युरिओसिटीने विचारलं, अरे तू हे कसं इम्प्रूव्ह केलंस किंवा कुठे प्रॅक्टिस केलीस, कशी प्रॅक्टिस केली? तेव्हा त्याने मला सांगितलं की सर अशा ॲप्सद्वारे मी प्रॅक्टिस केली. माझा मोबाईल, इंटरनेट आणि मी स्वतः, दॅट्स इट. जिथं फक्त मोबाईलला रेंज आहे गावामध्ये तिथे जाऊन बसायचं, आपली प्रॅक्टिस चालू. आणि सगळ्या गोष्टीचा कंबाईन इम्पॅक्ट त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये झाला. तो एक फरक इंटरव्ह्यूजलाही जाणवतो. सो आजकाल इंग्लिश इम्प्रूव्हमेंटसाठी असं कोणी व्यक्तीच आपल्या समोर पाहिजे याची अजिबात गरज नाही. मोबाईलमुळे हे काम खूप सोपं झालंय सर. आणि बऱ्याच जणांना ऑफेंड फील होतं की मी जर चुकीचं बोललो तर काय होईल, पण मोबाईलमध्ये पण ते मोबाईलमध्ये ते होत नाही. हो, तेच बरोबर आहे ना सर. ते मोबाईलमध्ये तुम्ही जर चुकीचं बोलला ते ऍप तुमच्यावरती हसणार, तुम्हाला कुणाला जाऊन करेक्ट करून देणार. हा, ते करेक्ट करून देणार आहे. सो हे काय म्हणतो, एक आपल्याला मनातून भीती वाटते, ती भीती पण तिथे राहत नाही. बरोबर आहे. तर सर आता लॅपटॉप पण आला, मी सर्व शिकलो, आता मी जॉब इंटरव्ह्यू वगैरेचा विचार करतोय, तर पालकांनी आणि मुलांनी जॉब मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे डिग्री नंतर? याच्यामध्ये जसं मी म्हटलं सर, पालकांनी फक्त एक चांगल्या सपोर्ट सिस्टीमचा रोल पार पाडायचा आहे, कारण मेहनत तर मुलगा करणारच आहे. आणि ज्या स्टुडंट्सने आता जसं त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे आहे, प्रॅक्टिस करतायत, तर कन्सिस्टन्सी ठेवणं प्रॅक्टिसमध्ये ही खूप गरजेची आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अजूनही बरेच सारे स्टुडंट असे असतात जे डिग्री झाल्यानंतर मी काय केलं पाहिजे ह्याचा विचार करण्यातच जवळपास वर्षानुवर्ष वाया घालवतात. या स्टुडंट्सला मला हे सांगायचं आहे की ग्रॅज्युएशन पासआउट झाल्यानंतर आपल्या लाईफमध्ये येणारा एकूण एक दिवस टेक्निकली करिअरच्या दृष्टीने गॅप म्हणून ॲड होत असतो. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या तरी जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या आणि कुठल्या करिअर ट्रॅकमध्ये पुढे जायचं हे ठरवा. पहिली गोष्ट ते ठरवा. बरं, ठरवल्यानंतर ते लेटेस्ट स्किल सेट शिकायला लवकरात लवकर सुरुवात करा आणि ते केल्यानंतर इंटरव्ह्यूसाठीची प्रिपरेशन, ह्या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित फोकसने केल्या तर ग्रॅज्युएशन ज्या स्टुडंटचा आता कंप्लीट झालेला आहे त्यांचा लवकरात लवकर त्यांचा IT करिअर चालू होईल आणि त्यांचा करिअर गॅप जास्त वाढणार नाही. तुम्ही गॅपचा उल्लेख केलात सर, तर गॅप बद्दल मला जरा सांगा. आता गॅपवाल्यांसाठी तुम्ही काय ॲडवाईस कराल, ज्यांचा पण हा जो टाइमपास गॅप झालाय, नाहीतर करिअरचा विचार करण्यामध्ये गॅप झालाय, कोरोनाचा जो गॅप झालाय, ह्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस द्याल? याच्यामध्ये कसं आहे सर, बरेच स्टुडंट्स काय करतात, त्यांना असं वाटतं की आपला करिअर गॅप झालाय म्हणजे आपण खूप काही मोठा गुन्हा केलाय. असं नाही. आजकाल बरेच व्हॅलिड रिझन्स त्याला असतात, जसं की मुलींच्या केसमध्ये लग्न आहे, त्याच्यानंतर लहान बाळांची वगैरे जबाबदारी आहे, या गोष्टी नॅचरली ॲक्सेप्टेड आहेत. मुलांच्या केसमध्ये बऱ्याचदा काय होतं की आजकाल गव्हर्नमेंट एक्झामचं चांगलं एक 4-6 वर्ष काही स्टुडंट्स प्रिपरेशन करतात, या गोष्टीमुळेही गॅप होतो. तर तुमचा करिअर गॅप झालाय म्हणजे काही खूप जास्त मोठा तुम्ही गुन्हा केलाय असं अजिबात नाही. बरीच मुलं स्वतःच्याच मनाला ते खात बसतात सतत की अरे माझा एवढा गॅप आहे, माझा एवढा गॅप आहे. नका तसं करू, कारण त्याने विशेष काही आउटपुट येणार नाही. तो काही गुन्हा नाही. गॅप झाला म्हणजे तुम्ही काही घरी मांडी घालून बसूनच होतात असं नाही. काही ना काहीतरी तुम्ही प्रयत्न करत होतात किंवा कुठल्या ना कुठल्या व्हॅलिड गोष्टीमुळे तुमचा वेळ तिथे इन्व्हेस्ट झाला. आता काय करणे की चला आपल्याला जेव्हा आता पुढे IT करिअर चालू करायचं, मग हेच पाहणं आहे ना की IT कंपनीला आत्ता काय पाहिजे, तर लेटेस्ट स्किल सेट पाहिजे. बरं ठीक आहे, लेटेस्ट स्किल सेट शिकले. मग बऱ्याच स्टुडंटचा पुढचा प्रश्न लगेच असतो, सर आम्ही शिकलो सगळे स्किल सेट,
पण एवढा गॅप असेल तर आमचा रिझ्युमे सिलेक्ट होईल का? तर याच्यामध्ये मला मुलांना हे सांगायचं आहे की आजही भरपूर साऱ्या अशा कंपन्या आहेत ज्याला आपण नो क्रायटेरिया कंपनी म्हणतो. म्हणजे त्या कंपनीची एलिजिबिलिटी क्रायटेरिया रिझ्युमे सिलेक्शनसाठी जास्त वेगळे नसतात. अच्छा. त्यांना पाहिजे असतं की तुमच्याकडे लेटेस्ट स्किल सेट कुठले आहेत. ओके, सो अशा भरपूर आजही कंपन्या आहेत जिथून आपण आपला IT करिअर चालू करू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या स्किल सेटमध्ये खूप चांगली प्रॅक्टिस करून एक मास्टर आपण बनलो तर आजही आपलं गॅप किंवा एक एज थोडंसं जास्त झालेलं असतं. तिथं कॉर्पोरेट ट्रेनरच्या उत्तम ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत ज्याला पॅकेजेसही खूप चांगलं असतं. कारण त्या कंपनीजमध्ये जे काही ज्युनियर्स वगैरे जॉईन होतात त्यांना अपस्किलिंग करण्यासाठी कॉर्पोरेट ट्रेनरशी कंपन्यांना गरज लागते. आणि अगदी MNC मध्येही चांगले हे जॉब्स अवेलेबल आहेत आणि याचे पॅकेजेसही चांगले. सो असे खूप सारे पॉझिटिव्ह ऑप्शन्स आहेत. सो गॅप झाला म्हणजे काय गुन्हा केल्यासारखं स्वतःच्या मनाला खात बसण्याची गरज नाहीये. ह्या चांगल्या ऑप्शन्सवरती पॉझिटिव्हली फोकस केला पाहिजे. करेक्ट, बरोबर. खूप छान ॲडवाईस दिलीत सर तुम्ही. आता मला ना ह्यातून अजून एक गोष्ट आठवली. मुलं काय करतात ना, हा जो गॅप आहे ह्याला ना भरण्यासाठी फेक एक्सपिरियन्स ॲड करतात आणि ह्याच्यावरनं ना पुण्यामध्ये एक मोठं प्रकरण झालं होतं. हो. सो याच्यामध्ये कसं आहे सर, जे स्टुडंट्स लाखो रुपये असल्या चुकीच्या गोष्टीला खर्च करतात की माझा करिअर गॅप आहे, मी कुठेतरी हे करू शकतो, तो गॅप झाकेल, तर या सर्व स्टुडंट्सला आणि जे लाखो रुपये अशा चुकीच्या गोष्टीसाठी देतात ह्या पालकांना मला सांगायचं आहे, तुम्ही लाखो रुपये देऊन खोटी नाटी कागद गोळा करू शकता. फक्त एक्सपिरियन्स लेटर, सॅलरी स्लिप, खोटे पहिली गोष्ट ते पण तुम्ही कागद गोळा करू शकता. ते नॉलेज नाही गोळा करू शकत. ते नॉलेज त्या परिस्थितीमध्ये तेवढ्या वेळ काम केल्यावरच येतं. त्याच्यामुळे मुलांसोबत मला पालकांनाही सांगायचं की असं चुकीच्या गोष्टीला तुमच्या मुलांना किंवा मुलींना तुम्ही प्रोत्साहन देऊ नका, कारण ते फसणारच आहे, मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसणार आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं सर. एक स्टुडंट होता माझ्याकडे, तो नंतर आलेला सगळ्या ह्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडण्यासाठी काय करू शकतो म्हणून चालू सर. एक उदाहरण मी याचं देतो. एक कॅन्डिडेट असा होता की साधारण त्याची डिग्री पूर्ण झाली, त्याच्यानंतर त्याने मुलगा होता, तो गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन केली, त्याच्यामध्ये 4-6 वर्ष त्याने वेळ दिला. दुर्दैवाने तिथे त्याचं सिलेक्शन नाही झालं आणि मग आता अचानक करायचं कुठे करून करिअर चालू. त्याच्यामुळे मग त्याने असं काही वर्षांचा करिअर गॅप झाकण्यासाठी ते फेक एक्सपिरियन्स वगैरे लाखो रुपये देऊन जमवले आणि त्याला IT जॉब मिळाला सुद्धा, त्याचं सिलेक्शन सुद्धा झालं, कामही चालू झालं, पॅकेजही ठीकठाक होतं आणि IT मध्ये पहिल्या व्हेरिफिकेशन राऊंडमधून तो पासही झाला, ठीक आहे. पण IT मध्ये कसं प्रोजेक्ट चेंज झाल्यावरती परत क्लायंट व्हेरिफिकेशन राऊंड होतात. सो 9 ते 10 महिन्याने जेव्हा त्याचा प्रोजेक्ट चेंज झाला, नवीन क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये तो पकडला गेला आणि मी म्हणेल त्याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं. म्हणजे काढून टाकणं वेगळं, बरोबर, आणि हाकलून देणं वेगळं. तर आता त्याची परिस्थिती अशी आहे. तो आणि त्याचे आई वडील माझ्याकडे भेटायला आले होते आणि याच्यामध्ये गोष्ट काय झाली की त्याचं वय वगैरे ठीकठाक असल्यामुळे जॉब मिळाला की लगेच लग्न वगैरे पण होऊन गेलं. आता या सिच्युएशनला परिस्थिती अशी आहे, तो त्याच्या बायकोला पण सांगू शकत नाही की करिअर बाबत त्याच्यासोबत काय झालं. कारण जर त्याने सांगितलं तर त्याच्या बायकोच्या माहेरची जी मंडळी आहे ते म्हणतील की तुम्ही आम्हाला फसवलं, बरोबर, आणि हे मोठं प्रकरण होईल आणि मग ते चुकीच्या दिशेने ते जाईल. सो त्याचं करिअर तर बरबाद झालंच आहे, पर्सनल लाईफ सुद्धा डॅमेज व्हायची याच्यावर. म्हणजे लिटरली एवढा मोठा मुलगा 1 तासभर रडत होता. त्याला त्या पूर्ण निगेटिव्ह सिच्युएशन मधनं त्याचा एक पॉझिटिव्ह काउन्सिलिंग करण्यातच जवळपास 2-2.5 तास मला त्याच्यामध्ये लागले. सो हे एक बेस्ट उदाहरण आहे. कुठलीही असल्या चुकीच्या गोष्टींच्या नादी लागू नका, कारण IT मध्ये फक्त स्किल पाहिजे. स्किल असेल तर IT जॉब आहेच. मान्य गॅप आहे तर लगेच तुम्हाला MNC मिळणार नाही, ते पण चालेल. पण नो क्रायटेरिया कंपनीज पण खूप आहेत, स्टार्टअप मिड लेवल कंपनीज खूप आहेत जे चांगलं पॅकेज देतात. सो व्हॅलिड ठिकाणी जाऊ ना. असं काम करायचं की जेव्हा तुम्ही संध्याकाळी रात्री आपण झोपणार आहे तर आपल्याला एक सुखाची झोप लागली पाहिजे आणि आपल्या मानेवरती टांगती तलवार नाही पाहिजे की अरे कधी उद्या मला HRचा ईमेल येईल की बाबा तुमचा एक्सपिरियन्स पकडला गेला, यू आर फायर्ड ऑर हे नाही झालं. ही भीती नेहमी असणार मग. हो, ऑफकोर्स, आणि ती कायमस्वरूपी असणार आहे. सो जेवढं तुम्हाला असं वाटतं ना मी फेक एक्सपिरियन्स करून पुढे जाईल, तर तुम्ही पुढे नाही, तुम्ही दुर्गतीच्याच दिशेने जाता. ही पहिली. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरची पुढची गोष्ट, हे सगळं करण्याच्या अगोदर एक छोटासा विचार करायचा आहे की जर आपल्याला असं वाटतं ना की मी एकदा काहीतरी लाखो रुपये देतो आणि फेक एक्सपिरियन्स विकत घेतो आणि जे काय आहे ते करतो, तर त्या IT कंपनीचे जे व्हेरिफिकेशनची जी टीम आहे ती तुमच्यापेक्षा 10 पट हुशार, माझ्यापेक्षा 10 पट हुशार. करेक्ट. ओके, कारण त्यांच्यासाठी ते दररोजचं काम आहे.
Verification त्यांना ते करणं. खूप चांगल्याने माहिती बरोबर आहे, हो. त्यांना ते खूप चांगल्याने माहिती की असे फेक एक्सपिरियन्स वगैरे पकडायचे कसे, ते ट्रॅक कसे करायचे, त्या एम्प्लॉईला हाकलून कसं द्यायचं. करेक्ट करेक्ट. सो असा चुकीचा विचार करण्याच्या नादी लागू नका, वेळ आणि पैसे वाया घालवू नका. हा. आणि बऱ्याच केसमध्ये ब्लॅकलिस्टिंग सुद्धा होतं, मग परत IT चांगलं करिअर करणं हे सुद्धा मुश्किल किंवा डिफिकल्ट होऊन जातं. ओके ओके. तर सर जसं की आता तुम्ही गॅपबद्दल म्हणालात, तर ह्या गॅपविषयी मला अजून एक प्रश्न आला आहे. जे हाऊसवाईफ असतात, म्हणजे लग्नानंतर आणि नंतर मूल झाल्यानंतर हा जो गॅप होतो, तर त्यांना माहिती की ते ग्रॅज्युएट आहेत, पण हा जो गॅप झाला आहे, आता ह्यावर तुम्ही काय ॲडवाईस कराल? या वेळेसमध्ये कसं आहे सर, खूप साऱ्या कंपन्यांचे खास करून लेडीज कॅन्डिडेटसाठी मॅटर्निटी वगैरेच्या गॅप नंतरचे स्पेशल प्रोग्राम असतात, जिथे IT कंपनीज त्यांना मोटिवेट करतात परत त्यांचं IT करिअर चालू करण्यासाठी. त्याला खूप छान छान नावं दिलेली असतात प्रत्येक प्रोग्रामला, प्रत्येक IT कंपनीने, जसं की रिटर्निंग टू वर्क प्रोग्राम किंवा असे. आणि हे फक्त लेडीजसाठी असे डेडिकेटेड प्रोग्राम आहेत. सो IT इंडस्ट्री, आपलं गव्हर्नमेंटसुद्धा या गोष्टीला पुश करतोय की आपलं लग्न आहे, मुलाबाळांच्या जबाबदारीनंतर जो गॅप होतो तो नॅचरल गोष्ट आहे, ती काय अशी गुन्हा किंवा चूक नाही आहे त्यांची. सो त्यांना सुद्धा खूप चांगले प्रोग्राम्स असतात IT मध्ये परत जॉब चालू करण्याचे. फक्त कंपनीचं एकच एक्सपेक्टेशन असतं की आत्ता जॉब करण्यासाठीचे जे व्हॅलिड स्किल सेट आहेत ते शिकून तुमच्याकडे रेडी असावे, कारण कंपनीत जाऊन शिकवायला कुणाला वेळ नाहीये. करेक्ट. ते स्किल सेट तुमच्याकडे रेडी असायला हवेत, ही एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. ओके. मग स्किल्स तुम्ही जसं म्हणालात ते असले पाहिजे त्यांच्याकडे, मग कोणत्या टेक्नॉलॉजी शिकल्या पाहिजेत? जसं की सर मी या अगोदर सांगितलं की जर प्रॉपर डेव्हलपमेंट रिलेटेड प्रोफाईल आहे, जसं की जावा फुल स्टॅक वगैरे, जर त्यांचं एज्युकेशन टेक्निकल फील्डमधनं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपमेंटला वगैरे उत्तम ऑपॉर्च्युनिटीज हाऊसवाईफलाही त्यांच्या गॅप नंतर मिळू शकतात किंवा मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर समजा त्यांचं एज्युकेशन थोडं नॉन IT असेल तर डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज आहे, डेटा सायन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे, आणि त्याच्या अंडरही बाकीच्या मल्टिपल स्ट्रीम्स येतात, याच्यामध्येही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याही उपर जर एखाद्याला असं वाटतं की नाही मला अजून सोपं काहीतरी शिकायचं आहे, समजा आर्ट्समध्येच एखाद्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड झालेलं आहे किंवा बेसिक कॉमर्स फील्डमध्ये झालं, तर मग डिजिटल मार्केटिंग सारखे ऑप्शन्स आहेत. डिजिटल मार्केटिंग हा प्रॉपर सेमी IT प्रोफाईल आहे. त्या मार्केटिंग त्या नावात असलं म्हणजे काय आपल्याला दारोदारी जाऊन ते मार्केटिंग नाही करायचं. इट्स प्रॉपर इन ऑफिस ऑन लॅपटॉप जॉब. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टेक्निकल टूल्स असतात जे आपल्याला शिकायला लागतो. हे खूप सारे चांगले ऑप्शन्स हाऊसवाईफसाठी सुद्धा, ज्यांना बेस्ट IT करिअर चालू करायचं आहे गॅप नंतर, त्यांच्यासाठी आहेत. ग्रेट. सर याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी माझ्या स्टुडंटचं सांगेल. जसं की आता घरामध्ये असल्यावरती घराची जबाबदारी असते, अगदी जेवण खावण बनवण्याची जबाबदारी असते, लहान बाळाची पण जबाबदारी असते. याच्यानंतर एक स्टुडंट अशी होती की साधारणपणे तिच्या बाळ वगैरे खूप रडत वगैरे असल्यामुळं किंवा दिवसभर त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायला लागत असल्यामुळं जास्त तिला अभ्यासाला वेळच भेटायचा नाही, हे आम्हाला माहिती होतं. आणि बॅच सुद्धा ती ऑनलाईन मोडमध्ये जॉईन करायची. एका तालुका प्लेसला तिचं गाव होतं. तर मग त्याच्यानंतर जेव्हा तिचं एका चांगल्या पॅकेजला सिलेक्शन झालं, टेक्निकलमध्ये फीडबॅक वगैरे जेव्हा तिचा व्यवस्थित आला, तर मी तिला हे विचारलं की ठीक आहे, तुला की बाबा वेळच भेटत नव्हता, तर तू प्रॅक्टिससाठी वेळ कधी करायची, की कधी तू प्रॅक्टिस करायची. तर डेडिकेशन एवढं चांगलं होतं त्या विद्यार्थिनीचं. तर जवळपास ती म्हणे की साधारणपणे माझ्या बाळाला खायला प्यायला घालून 10 वाजेपर्यंत रात्री मी कसं बसं माझ्या बाळाला फक्त झोपवायची, आणि त्याच्यानंतर जवळपास रात्री 10:30 ते 11:30, 12, 1 पर्यंत मी दररोज प्रॅक्टिस करायची. कारण मला माहिती होतं की दिवसभरात मी लॅपटॉप जर खोलून बसले तर बाळ मला खूप डिस्टर्ब करेल, हे करेल, मला प्रॅक्टिसच करून द्या. अशा लेवलचं डेडिकेशन ठेवून आज MNC मध्ये चांगलं पॅकेज त्या लेडीने मिळवलेलं आहे. त्या सो कॉल्ड मॅरेजमुळे गॅप झालेल्या गृहिणीने मिळवलेलं आहे. ओके. सो हे खूप एक मोटिवेशनल उदाहरण आहे आपल्या महाराष्ट्रातील बाकीच्या सर्व भगिनींसाठी, सर्व महिलांसाठी, की डेडिकेशनने प्रॅक्टिस करून खूप चांगला IT करिअर तुम्ही चालू करूच शकता. बरोबर आहे. तर तुम्ही सांगितलं त्या ताईंनी ऑनलाईन कोर्स केला होता, राईट? हो. तर सर तुम्ही त्या ताईंबद्दल सांगितलं की त्यांनी ऑनलाईन क्लास केला होता. हो. तर बघायला गेलं तर ऑनलाईनवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर हा क्लास लावण्याची गरजच काय? म्हणजे याच्यामध्ये कसं आहे सर, एक मिसअंडरस्टँडिंग येतं होतं की ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह ट्रेनिंग्स त्यांनी अटेंड केलं होतं. तुम्ही जे म्हणताय बाकीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, YouTube वगैरे, तिथे कसं प्री रेकॉर्डेड सेशन असतात. आणि प्री रेकॉर्डेड सेशन असता मेन प्रॉब्लेम काय, की जेव्हा आपण एखादं सेशन बघतो प्री रेकॉर्डेड आहे, त्याच्यात वन वे कम्युनिकेशन आहे, समोर कोणी लाईव्ह
ट्रेनर आपल्या समोर नाही, आधीच रेकॉर्ड केलेलं सेशन आहे, तर ते सेशन पाहताना आपल्याला असं वाटतं की मला सगळं कळालंय. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रॅक्टिस करायला जातो तेव्हा आपल्याला कळतं की अरे मला काहीच येत नाही. सो मी जेव्हा ऑनलाईनचं तुम्हाला म्हटलं तेव्हा ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह ट्रेनिंग केलेलं, जिथं ट्रेनर लाईव्ह जॉईन असतात, ओके, आणि लाईव्ह सगळं शिकवतात एका पर्टिक्युलर बॅच टाईममध्ये. तशा मूडमध्ये त्यांनी हे ट्रेनिंग केलेलं, ना की प्री रेकॉर्डेड सेशन्स थ्रू. आणि प्री रेकॉर्डेड सेशनचा दुसरा प्रॉब्लेम काय सर, की आपला जो ब्रेन डेव्हलप झालेला आहे मागच्या 12-15 वर्षापासून शिकण्यासाठी, आपण शाळेत पहिलीपासून अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत कुणी ना कोणीतरी शिक्षक, टीचर आपल्याला समोर लाईव्ह शिकवतात, मग ते आपला ब्रेन ग्रास्प करतो. काही डाऊट क्वेरी असतील तर आपण त्यांना विचारतो आणि मग आपलं लर्निंग हे परफेक्ट होतं. आणि ऑनलाईन मध्ये नेमका हाच फॅक्टर मिसिंग आहे प्री रेकॉर्डेड सेशन मध्ये. आपण नुसतं ऐकतोय. ऑनलाईनचे जे फक्त प्री रेकॉर्डेड सेशन वाले युट्यूब वगैरे जे प्लॅटफॉर्म आहेत ना, मग आपण डायरेक्टली 15 वर्षाच्या ब्रेनचा पॅटर्नच ब्रेक करतोय शिकण्याचा, आणि त्याला म्हणतो की शिक बरं, एवढं भारी शिक की याच्यातनं जॉब पण मिळायला पाहिजे, इंटरव्ह्यू सिलेक्ट होऊन. हे कुठेतरी डिफिकल्ट आहे. बरोबर आहे. तर सर, जसं की एखादा मुलगा 21 किंवा 22व्या वर्षी डिग्री पासआउट झाल्यानंतर आता 25व्या वर्षी तो प्लॅनिंग करतोय की 15 ते 20 लाखाचं त्याला पॅकेज मिळालं पाहिजे, तर ह्यासाठी त्यांनी प्लॅनिंग कशी करावी? सो ह्याच्या प्लॅनिंगचा सगळ्यात पहिली स्टेप आहे त्याचं स्किल अपग्रेडेशन. हे त्याने कॉलेज ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट सेकंड इयरपर्यंत मॅक्स त्याने स्पेशलायझेशन ज्या कुठल्या फील्डमध्ये करायचं ते अपग्रेड केलं पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर जे कॉलेजचं फायनल इयर त्याच्या हातामध्ये, त्याने विदाऊट फेल फोकस केला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या तरी कंपनीची व्हॅलिड इंटर्नशिप करण्यावरती. कारण त्याचा जो आहे बेसिक एक्सपिरियन्स त्याने बिल्ड होणार आहे. कारण इंटर्नशिप हा एक्सपिरियन्स म्हणून बिल्ड होतो. स्टायपेंड बेस इंटर्नशिप जिथं त्याला काहीतरी स्टायपेंड अमाऊंट सुद्धा मिळणार आहे. ओके, याच्यानंतर जेव्हा तो डिग्री पासआउट होणार आहे, या इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स घेऊन तो मार्केटमध्ये एंटर करणार आहे, जिथं तो कम्प्लीट फ्रेशर नसणार. ही इज अ फ्रेशर विथ इंटर्नशिप एक्सपिरियन्स. जेणेकरून मी समजतो की चला त्याचा जो ॲव्हरेज सॅलरी आहे पहिले ग्रॅज्युएशन पासआउट झाल्यानंतर ती ॲव्हरेज असणार आहे, खूप एक्सलंट असणार आहे असं नाही, पण ते झाल्यानंतर कन्सिस्टंटली, जसं की साधारण तुम्ही म्हटलात 22व्या वर्षी आपण डिग्री पासआउट होतो, त्याच्यानंतर 3 वर्षाचा टाइम अजूनही त्या स्टुडंटकडे आहे. सो जेव्हा तो जॉब जॉईन करेल, असं नाही की त्या स्किलवरतीच त्याने सॅटिस्फाय राहायचं आहे, कारण त्या कंपनीमध्ये गेल्यावर तिथे अजून कुठले लेटेस्ट फ्रेमवर्क्स वगैरे लागतात, अजून काय टेक्निकल गोष्टी लागतात. हे जर त्याने फोकस केलं तर हे पूर्णपणे शक्य आहे, व्हॅलिड आहे, किंवा पुढच्या 3 वर्षापर्यंत तो 15 ते 20 लाखाच्या पॅकेजला आरामात पोहोचू शकतो. खूप सारे स्टुडंट पोहोचलेले सुद्धा आहेत. ओके, म्हणजे स्किल डेव्हलप करत राहावे लागते वेळेत लवसी. जर आपल्याला कमी वयामध्ये जास्त पॅकेज पाहिजे तर त्याची सुरुवातही कमी वेळेतच झाली पाहिजे ना, असं. सो जसं की आपल्याला एका कमी वयामध्ये जास्त पॅकेज पाहिजे, सो त्या जर्नीची जी सुरुवात आहे ती सुद्धा शक्य तितक्या लवकर झाली पाहिजे ना. सो हाच याच्या मागचा एक पॉइंट आहे. ओके, तर सर, जसं आता आपण डिसेंबरमध्ये हा शूट करतोय, आता काही दिवसांमध्ये न्यू इयरचं सेलिब्रेशन होईल, गणपतीचं सेलिब्रेशन, दिवाळी, नवरात्र, ह्या सगळ्या गोष्टींचे सेलिब्रेशन होत असतात. जे फ्रेशर हा जो वर्ग आहे, ह्यांचं कसं आहे, ह्यांना पण तितक्यात उत्सुकतेने वाटत असतं की हे सगळे सण सेलिब्रेट करावे. तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? यावरती माझं हे सांगणं आहे सर की नक्कीच आपले हे जे सगळे सण सेलिब्रेशन आहेत हे आपल्या गोष्टींचा, आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आपण त्याच्याकडे अजिबातच सेलिब्रेट करायचंच नाही असं मी अजिबात म्हणत नाही सर. नक्कीच हे जे सेलिब्रेशन्स आहेत हा आपल्या आयुष्यातील, आपल्या फॅमिलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे क्षण आहेत, इम्पॉर्टंट क्षण आहेत. पण ह्या गोष्टीचा प्रत्येक स्टुडंटने हा विचार करणं की हे सण तर दरवर्षीच येतात आहेत, आणि मी आता डिग्री पासआउट झाल्यानंतर घरच्यांच्या जीवावरती सण सेलिब्रेट करणं किंवा 31st सेलिब्रेट करणं, याच्याऐवजी मी हा विचार करेल की ओके, घरच्यांनी आत्तापर्यंत मला एवढा सपोर्ट केलेला आहे, माझ्या जीवावरती घरचे हे सण आणि सेलिब्रेशन्स कसे करते. आणि हे करण्यासाठी जसं आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा उदाहरणं आहेत, एक कॉमन गोष्ट आहे की काही पर्टिक्युलर वेळेसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ना एक तपस्या करायला लागायची. करेक्ट, बरोबर. त्याच्यामध्ये अगदी आता आजकाल मी तपस्या करा असं म्हणतच नाही, पण कुठेतरी आयुष्यातलं फक्त एखादं वर्ष आपण या सगळ्या बाकीच्या गोष्टींना बाजूला ठेवलं आणि पूर्ण फोकस केला आपल्या करिअरवरती, तर आयुष्यभर आपण सुद्धा आणि आपली फॅमिली सुद्धा आपल्या जीवावरती हे सेलिब्रेशन बेस्ट करू शकणार. आणि जसं 31st तुम्ही म्हटलं, तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जर आपल्या आयुष्यामध्ये जी आपली स्वतःची स्टेज आहे किंवा आपली जी प्रोग्रेस आहे, समजा आपण एक ग्रॅज्युएट झालेलो आहोत आणि पुढच्या वर्षी पण आपलं टेक्निकल स्टेटस आहे, फक्तच एक ग्रॅज्युएट आहे, तर 31st सेलिब्रेशनचा अर्थ त्याच्यासाठी एवढाच राहील की फक्त कॅलेंडरचं पान बदललं. बरोबर आहे. 31st फक्त नवीन वर्षाचं खरं सेलिब्रेशन कधी होतं, जेव्हा त्या नवीन वर्षात आपण काहीतरी ग्रो केलंय, आपण काहीतरी नवीन गोष्टी अचीव्ह केल्यात,
अदरवाईज काय एखाद्या रात्रीचं ते सेलिब्रेशन असेल, कॅलेंडरचं पान बदलेल, पण आपल्या आयुष्यात खरा काय बदल झालाय हे ज्याने त्याने पाहणे. आणि हा विचार जेव्हा कुठे फ्रेशर स्टुडंट्स करतील ती त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी सगळ्यात बेस्ट गोष्ट असणार आहे. बरोबर आहे सर. आता 2026 स्टार्ट होत आहे, तर फ्रेशर स्टुडंट्स जे आहेत त्यांच्यासाठी न्यू इयर रेझोल्युशन काय असलं पाहिजे? सो जसं आपण फ्रेशर स्टुडंट्सबद्दल बोलतोय तर बऱ्याच स्टुडंटचे न्यू इयर रिझोल्युशन असतात. कुणाला जिम लावायची असते, कुणाला बाकीच्या काही वेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात. पण जर आपण टेक्निकली फ्रेशर आहोत तर मला वाटतं न्यू इयरमध्ये जर आपलं लवकरात लवकर करिअर चालू झालं तर त्या करिअरच्या जोरावरती आपण बाकीचे जे आपले स्वप्न असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या तर व्यवस्थितपणे पूर्ण करणारच आहोत ना. सो न्यू इयर रिझोल्युशन फॉर एनी फ्रेशर स्टुडंट एक मात्र असलं पाहिजे की ठीक आहे, चला मी आता ग्रॅज्युएट पासआउट झालेलो आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल सेकंड लास्ट इयरमध्ये आहे, आता माझं लवकरात लवकर IT करिअर कसं चालू होईल. सर जसं फ्रेशर स्टुडंटच्या न्यू इयर रिझोल्युशनबद्दल आपण बोलतोय तर मला अगदी थोडक्यात सांगायला आवडेल की कुठल्याही फ्रेशर स्टुडंटसाठी त्याच्या प्रोफाईलमधून फ्रेशर हा शब्द हटवणं, तो शब्द पुसणं आणि वर्किंग प्रोफेशनल बनणं हेच त्याचं एक न्यू इयर रिझोल्युशन असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण आपलं IT करिअर चालू करतो किंवा फ्रेशरवरनं आपण एक वर्किंग प्रोफेशनल बोलतो, त्यानंतर बाकीचे जे आपले काही टिपिकल रिझोल्युशन असतात, एखाद्या मुलाला असतं की मी जिम लावणार, भारी बॉडी वगैरे बनवणार, किंवा मुलींच्या काही अशा गोष्टी असतात की मी नवीन काही काही गोष्टी स्किल शिकणार किंवा अजून काही गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या आपल्या करिअर नंतर आपल्याला फुलफिल होणारच आहेत ना. त्याच्यामुळे फ्रेशर स्टुडंटसाठीचं न्यू इयर रिझोल्युशन म्हणजे त्याने फ्रेशरचा शिक्का पुसून टाकणं स्वतःच्या नावासमोरचा, हेच बेस्ट रिझोल्युशन आहे सर. बरोबर आहे. खूप छान, खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही सर. मला विचारायचं आहे, IT करिअर करण्यासाठी खूप पैसे लागतात का? नाही, असं काहीच नाही सर. हे एक चुकीचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे जाणीवपूर्वक की IT करिअर चालू करायचं म्हणजे लाखो रुपये मला माझ्याकडे असलेच पाहिजे वगैरे, असं नाही आहे. आपल्या ग्रॅज्युएशनचा जो ओव्हरऑल खर्च असतो त्याच्या फक्त 1 ते 1.5% खर्चामध्येच सगळं हे अपग्रेडेशन वगैरे होतं आणि बेस्ट IT करिअर स्टुडंट हे चालू करू शकतात, केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी अगदी 2 लाख 1.5 लाख असे लाखो रुपये लागतात, असं खरंच नाहीये. हे एक चुकीचं वातावरण, एक मिसकन्सेप्शन. अच्छा, ओके. तर सर IT मध्ये आपल्याला अपग्रेड करण्यासाठी बरेच क्लासेस आहेत, पण ह्याच्यातले रेड फ्लॅग्स कोणते आहेत जे पालकांना आणि विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचे? सगळ्यात पहिला रेड फ्लॅग आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी बोललं जातं की 100% जॉब गॅरंटी. सो पालक आणि विद्यार्थी जो स्वतः एक ग्रॅज्युएट आहे किंवा ग्रॅज्युएशनला आहे, एक गोष्ट आपण लक्षात घेणे, जगामध्ये आपली गॅरंटी आपल्या व्यतिरिक्त दुसरं कुणीच घेऊ शकत नाही. सो याच्यामध्ये एक असं चित्र दाखवलं जातं की चला तुम्ही हे केलं तर म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला गॅरंटी की आम्ही तुम्हाला जॉब लावून देणारच. अरे कसा लागेल? IT ही हायली स्किल ओरिएंटेड इंडस्ट्री. सो सुजान पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना नक्कीच जे स्वतः एक ग्रॅज्युएट आहेत त्यांना हे कळलं गरजेचं आहे की जर आपल्याकडे स्किल असणार आहे तर आपला IT कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सिलेक्ट होणार आहे, तर ते इंटरव्ह्यूवर आपल्याला हायर करणार आहे. कारण आपणही तिथे फुकट काम नाही करणार आहे, ती जी कंपनी ती आपल्याला सॅलरी देणार आहे, करेक्ट, ओके, पॅकेज देणार आहे, तर आपलं स्किल तर ते चेक करतील ना. सो एक जॉब गॅरंटी, 100% जॉब गॅरंटी हा एक खूप कॉमन रेड फ्लॅग आहे आणि तो इतका गोड शब्द आहे की त्याच्यामध्ये खूप सारे स्टुडंट फसतात. 1-1.5 वर्षाचा वेळ आणि लाखो रुपये वाया घालतात. असे काही स्टुडंटही मला मध्यंतरी भेटायला आले होते. त्यांच्यासोबत डिटेल चर्चा केल्यानंतर मला कळालं की फक्त जॉब गॅरंटी या एका शब्दामुळेच त्यांचा खूप जास्त वेळ वाया गेला. सो इथं स्टुडंट्सने आणि पालकांनी हे विचारलं पाहिजे की ओके, मला कुठले लेटेस्ट स्किल सेट तुम्ही शिकवतायत जे आता इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत, ओके, हे स्किल सेट आहेत, ओके, हे स्किल सेट शिकल्यानंतर एक फ्रेशर म्हणून मला डायरेक्टली तर मार्केटमध्ये बाहेरून कुठून जॉब कॉल नाही भेटणार आहे ना, कुठल्या पोर्टलवरनं भेटणार आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का जी माझी इंटरव्ह्यू शेड्यूल करून देणार आहे? ह्या व्हॅलिड स्टेप बाय स्टेप प्रोसेसच्या गोष्टी स्टुडंटने पाहिल्या पाहिजे. कुणीतरी तुम्हाला फक्त लिहून दिलं जॉब गॅरंटी, सो दिस इज द बिग रेड फ्लॅग. दॅट्स द फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण क्लाससाठी एन्क्वायरी करतो किंवा हे करतो तेव्हा जिथं सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला हो बोललं जातंय, नाही अगदी आरामात होईल, अगदी हे होईल ते होईल, असं नाही. कारण कसं आहे, आपल्याला पण मेहनत घेणे, आपल्याला पण अभ्यास करणे, आपल्याला पण अटेंटिव्ह राहणे, तेव्हा कुठे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणे. सो हा एक जिथं सगळ्याच गोष्टीला हो हो म्हटलं जाते, आपल्याला पण विचार केला पाहिजे. एक्झॅक्टली, आपणही विचार केला पाहिजे कारण ही करिअरची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची. तर सर आता तर तुम्ही रेड फ्लॅग सांगितलात, तर तसंच मला सांगा, चांगला IT क्लास निवडण्यासाठी काय बघायचं? सो सगळ्या पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं की जेव्हा तुम्हाला IT साठी अपग्रेडेशन करायचं आहे तेव्हा
चांगला IT क्लास निवडण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 गोष्टी ज्या तुम्ही पाहिल्याच पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ आणि पैसा वाया नाही जाणार आहे. पहिली गोष्ट आहे की हे नक्की पहा की त्या इन्स्टिट्यूटचे जे कोणी फाउंडर, डिरेक्टर, जे कोणी मेन ओनर पर्सन आहेत ते स्वतः टेक्निकल आहेत का, कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधनं आहेत का, त्यांना स्वतः ITचा गंध आहे का किंवा काही एक्सपिरियन्स आहे का. त्याचं कारण असं आहे, IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे आणि जर स्वतःच ओनरच किंवा डायरेक्टर, फाउंडर जे असतील ते स्वतःच टेक्निकल नसतील तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण असण्याची अपेक्षा आपण जास्त करूच शकत नाही, कारण त्यांना स्वतःच त्याचा गंध नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे इन्स्टिट्यूट आहे ते खरंच किती वर्ष जुनं आहे, किती वर्ष मार्केटमध्ये आहे याचा एक आपण अभ्यास केला पाहिजे. व्हेरी रिसेंटली चालू झालेला आहे, खूप गोड गोड कमिटमेंट तुम्हाला मिळत आहेत, तर मग कुठेतरी अगेन रेड फ्लॅग सारखी सिच्युएशन. तिसरी गोष्ट आहे, त्या इन्स्टिट्यूटचं जो प्लेसमेंट रेकॉर्ड आहे, अगोदरचे किती स्टुडंट्सला प्लेसमेंट मिळालेली आहे, अगोदरचे किती स्टुडंटचं खरंच सक्सेसफुल प्लेसमेंट झालेलं आहे. बरं, असं नाही की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलं तिथं 50 नावं फक्त लिहिलेले आहेत, आमच्या ह्या नावाचे स्टुडंट प्लेस झालेत, असं नाही. त्या स्टुडंटचं खरंच व्हॅलिड ते तिथले स्टुडंट्स आहेत का, खरंच त्यांचं प्लेसमेंट झालंय का, ह्या गोष्टी खूप बारकाईने पाहिल्या पाहिजे. अदरवाईज लिस्टची नावं तर काय 100 जणांची नावं कुणी पण तिथं लिहू शकतं, कॉमन नाव. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी स्टुडंट्सने, पालकांनी पाहिलीच पाहिजे की आपल्याला फक्त टेक्निकल स्किल अपग्रेड करून थांबायचं नाहीये, आपल्याला त्याच्यानंतर प्लेसमेंट कॉल सुद्धा मिळाले पाहिजेत आणि हे करण्यासाठीची डेडिकेटेड प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटची आहे का. जर प्लेसमेंट टीम नसेल तर तुम्ही कितीही चांगलं शिका, तुम्हाला प्लेसमेंटसाठी जॉब कॉलच भेटणार नाही, मग एंड गोल परत सॅटिस्फाय होत नाही. सो डेडिकेटेड प्लेसमेंट टीम आहे का हे स्वतः व्हेरीफाय करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. ह्या 3-4 गोष्टी जरी आपण पाहिल्या तर नक्कीच एक चांगला IT क्लास आपण सिलेक्ट करू शकतो आणि आपला वेळ आणि पैसा वाचवू शकतो. बरोबर आहे सर. खूप स्टुडंट्सचं असं आहे की त्यांना चांगला पॅकेज मिळाला तरच ते जॉब करणार, असं त्यांचा माइंडसेट त्यांनी बनवलाय. अशा स्टुडंटनी काय करायचं? सर, आपल्या मराठीमध्ये एक म्हणे, खाई तर तुपाशी नाही तर उपाशी. सो याच्यावरनं मला एक उदाहरण आठवतं. एकाच कॉलेजचे 3-4 स्टुडंट होते, त्याच्यातले 2 मित्र मला खूप लक्षात राहिले ज्यांनी आमच्याकडे जॉईन केलं होतं. तर एक स्टुडंट आहे ना, ॲक्च्युली त्या टायर 2 कॉलेजमधला एक टॉप 2 to 3 स्टुडंट्समध्ये तो असायचा आणि दुसरा जो होता तो खरंच ॲव्हरेज होता. दोघांनी सेम ट्रेनिंग केलं, एज्युकेशन बॅकग्राऊंडही सेम होतं. फक्त जो स्टुडंट स्वतः सुरुवातीला थोडा ॲव्हरेज स्किल्सवाला होता, मार्क्स वगैरे ॲव्हरेज होते, त्याने काय केलं की त्याला जी कुठली अपॉर्च्युनिटी मिळाली ना ती त्याने सुरुवात केली. आणि जो दुसरा होता त्याचं एक थोडीशी मनामध्ये एक हवं होती, त्याच्या डोक्यात हवं होती की अरे मी कॉलेजला टॉप 2-3 मध्ये असायचो, तर मग आता मी कशाला छोटी ऑफर ॲक्सेप्ट करू, आणि मग तो तुम्ही म्हणता तशी वाटच पाहत राहिलो. आणि दुसऱ्याने काय केलं, मिळाली ती ऑफर ॲक्सेप्ट केली, पण त्याचा सगळ्यात बेस्ट फायदा काय झाला, त्याचा व्हॅलिड एक्सपिरियन्स बिल्ड होत गेला. बरोबर आहे. आणि आज 1 वर्षानंतर त्या स्टुडंटने जेव्हा त्याने 1 वर्षानंतर स्विच केलं, जो सुरुवातीला ॲव्हरेज होता, त्याच्या एक्सपिरियन्समुळे त्याला खूप बेस्ट त्याला ग्रोथ मिळाली आणि चांगलं पॅकेज, एकदम बेस्ट पॅकेज मिळालं, कारण व्हॅलिड एक्सपिरियन्स बिल्ड झाला. सुरुवातीला त्याचं पॅकेज ॲव्हरेजच होतो, हे मी स्वतः सांगतो, ओके. पण जो फक्त डोक्यात हवा असल्यामुळे जो वेटच करत होता, त्याची अशी परिस्थिती काय, आता तो फक्त वाटच पाहतोय अजूनही, आणि आता हळूहळू डिप्रेशनमध्ये पण जायला लागलाय. आणि आता त्याला असं वाटतं की अरे यार, त्यावेळेस जर मी ऍक्सेप्ट केलं असतं ना तर मी अजूनही पॅकेज इन्क्रीज झालं असतं, आता माझं पॅकेज अजून चांगलं इन्क्रीज झालं असतं. सो IT मध्ये जे आपल्याला ग्रोथ देणार आहे तो फॅक्टर आहे आपला एक्सपिरियन्स. तो व्हॅलिड एक्सपिरियन्स बिल्ड करण्यावरती फोकस करा. करिअरच्या बिगिनिंग फेजमध्ये आपण खूप जास्त चूझी राहिलो, बरोबर, तर आपला त्यात वेळ वाया जातो. पण एक्सपिरियन्स बिल्टअप होत गेला तर एक्सपिरियन्स आपल्याला बेस्ट ग्रोथ देतो. करेक्ट. बरोबर आहे. तर सर, खूप छान माहिती दिली तुम्ही, आणि मेन म्हणजे मला पण बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. IT इंडस्ट्रीमध्ये कसं काय वर्क होतं, कसं आपल्याला स्टेप्स घेतली पाहिजे सक्सेसकडे ग्रो करण्यासाठी, ते मला समजलं. आणि मला मेन म्हणजे आज ही गोष्ट समजली की तुम्ही जे हजारो लोकांचे IT करिअर घडवलेत ह्याचं कारण समजलं, कारण तुमच्याकडे इतका चांगला नॉलेज आहे. मी तुमचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. तर आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल संदीप सरांशी, तुम्ही नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. क्लासेसची पूर्ण डिटेल तिथे मेन्शन केली आहे. तर धन्यवाद सर, खूप छान वाटलं, खूप चांगलं इन्फॉर्मेशन तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांना दिली. थँक्यू सो मच. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.